नमस्कार, मी प्रियंका आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मसाले भाताची रेसिपी। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होतो आणि मोजक्याच साहित्यात हा भात तयार होतो आणि तितकाच टेस्टी सुद्धा लागतो। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर सुद्धा करा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाले भात बनवण्यासाठी इथे मी ग्लासभर तांदूळ घेतलेला आहे। तर हा जो रेग्युलर तांदूळ असतो तोच मी इथे घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बासमती राईस असतो तो सुद्धा घेऊ शकता। आणि हा तांदूळ आता आपल्याला एकदा छान असा साफ करून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काय जर असेल तर ते काढून टाकायचं आहे। आणि आता हा तांदूळ आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी तांदूळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आणि हा तांदूळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण जी भाताची फोडणी आहे त्याची तयारी करूया। तर गॅस ऑन करून इथे मी गॅसवर कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढा जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं छान असं तडतडलं गेलं, छान असं तडतडू द्यायचं आहे। आणि जिरं छान असं तडतडलं गेलं की यामध्ये इथे आता एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा छान असा आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये एक चमचाभर इथे मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही आलं लसूणची जी पेस्ट असते ती सुद्धा घालू शकता। तर हे ठेचून घेतलेलं अद्रक, लसूण, हिरवी मिरची सुद्धा आपल्याला छान अशी तेलावर परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे, तो सुद्धा मिनिटभर परतून घ्यायचा। आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान असं हे परतून घ्यायचं आणि टोमॅटो आपल्याला थोडासा शिजू द्यायचा आहे। तर इथे टोमॅटो छान असा शिजला गेलेला आहे। त्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। तर इथे मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी 1 चमचा मोठा धना पावडर घातलेली आहे आणि आता हे मसाले सुद्धा छान असे आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले सुद्धा छान असे तेलावर भाजले गेलेले आहेत। त्यानंतर यामध्ये इथे मी थोडेसे हिरवे वाटाणे जे असतात ते घातलेले आहेत आणि एक मीडियम आकाराचा बटाटा सोलून चिरून घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही यामध्ये गाजर किंवा फरसबी सुद्धा, म्हणजे तुमच्याकडे जर भाज्या असतील त्या सुद्धा घालू शकता। तर आता आपल्याला हे बटाटे आणि वाटाणे सुद्धा एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे धुवून भिजून घेतलेले तांदूळ होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आणि आता हे तांदूळ सुद्धा आपल्याला छान असे 1 मिनिटभर या मसाल्यांसोबत परतून घ्यायचे आहेत। आणि इथे तांदूळ सुद्धा छान असे सगळ्या मसाल्यांसोबत मिक्स करून झालेले आहेत। तर आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे दुप्पट घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला होता आणि 1 ग्लास तांदूळसाठी आपल्याला इथे 2 ग्लास पाणी वापरायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण दुपटीने वापरायचं आहे। तर इथे मी दुसरा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि आता हे पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि मीडियम गॅसवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या होत्या। त्यानंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतर कुकर थोडा थंड झाला की आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि इथे बघू शकता आपला मसाले भात तयार झालेला आहे। तर बघा या ठिकाणी छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे।
एकदम कमी साहित्यात आणि पटकन आणि झटपट असा तयार होतो हा मसाले भात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि सबस्क्राईबच्या पुढे जे घंटीचं बेल आयकॉन दिसतं ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।